रामकृष्ण हरी. मी अनंत महाराज कांडके, अर्थातच अनंत महाराज कांडके ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण असा एक व्हिडिओ बनवणार आहोत की जीवन हे खूप सुंदर आहे, आयुष्यामध्ये आपण काय करायला पाहिजे याच्यावर आपण व्हिडिओ बनवलाच आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं आजचं जे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे तर त्यामध्ये आपण हसत जगूया, हसत खेळत जगूया असा हा आपला व्हिडिओ. आपण दूरदर्शनला पण पाहतो की आपण हसत खेळत जगूया ही मालिका पाहिल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये कशा प्रकारे आपण हसू शकतो ते आपण पाहू शकतो. कारण जीवन हे माणसाचं खूप सुंदर आहे. आयुष्यामध्ये घडामोडी होतात, काहीतरी येतात. प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतो, परंतु टेन्शन हे कुठलंही घ्यायचं नसते. हसत जगायचं, खेळत जगायचं, त्यालाच आपण काय म्हणतो, जीवन म्हणतो. आता एखादी गोष्ट जर आपण पाहिली, शाळेत जात असताना, कॉलेज जात असताना किंवा सर्व्हिसला जात असताना किंवा इतर ठिकाणी जाताना प्रत्येक माणूस हा विचार करतो की आपल्याकडं कोणीतरी पाहतंय, आपण पुढं कसं चालावं, थांबू का, पुढं जाऊ का, कोण काय म्हणेल, हे काय म्हणेल, तसं कुठलंच काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण जगायचं आहे हसत खेळत. दूरदर्शनवर मालिका आपण पाहिलेलीच आहे, हसत खेळत. त्यामुळं हसत खेळत जगणं हे आनंदाचं आहे. कारण निसर्ग देखील काय करतो, हसत खेळतच जगतो. माणूस या पृथ्वीतलावर राहायला आलाय का, नाही आला. त्यामुळं हसायचं, खेळायचं, जगायचं. कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. मस्त सकाळी उठायचं, कॉलेजला जायचं, शाळेत जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं. तुम्हाला जे आयुष्यात करू वाटतंय ते करायचं. फक्त स्मित हास्य चेहऱ्यावरलं हे कधीच कमी होऊ द्यायचं नाही. कारण निसर्गानं देणगी दिलेली, त्याच्याकरता कुठलाही पैसा लागत नाही. मला सांगा, हसायला जर पैसा लागला असता सगळेच लोक काय झाले असते, पैशावालेच हसले असते. आणि ज्याच्याकडे पैसा नाही ते हसलेच नसते. म्हणून हसत खेळत जगूया. आपण काय करू, सर्वांनी हसत खेळत जगायचं, हसत खेळत राहायचं, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स झोपायचं, आनंद. कारण आपण हसलो खेळलो तर आपला रक्तप्रवाह जे आहे ते व्यवस्थित राहणार आहे. मला सांगा, मोठ्या सिटीमध्ये काय असते, हसायचेच क्लास आहेत. सकाळी लोक हसतच असतात बघा. सकाळी 6 वाजता तुम्ही जा, मोठ्या सिटीमध्ये जा, इकडं काय म्हणेन बेंगलोरला जा किंवा पुण्याला जा किंवा नांदेडला जा किंवा संभाजीनगरला जा, जिथं मोठी सिटी आहे, सकाळी हसायचे क्लास. काय वाय, हसणं फुकट आहे तरी बी हसायचे क्लास. मग हसणं किती चांगलं आहे. मग हसत खेळत जगूया. कुठलंच काही टेन्शन घ्यायचं नाही. हसायचं, खेळायचं, जगायचं, काम करायचं. कारण हा दिवस काय पुन्हा नाही. म्हणून सगळे जीवन जगत असताना, चांगलं वागत असताना अभ्यास बी करायचा, हसत खेळत करायचा, कॉलेज बी करायचं, हसत येत खेळायचं, कीर्तन करायचं, हसत येत खेळायचं, महिलांनी स्वयंपाक करायचा, हसत खेळत करायचा, स्वयंपाक करताना बी हसायचं, चपाती करताना बी हसायचं, पोळी करताना बी हसायचं, हे करताना बी हसायचं. सगळ्या गोष्टी करताना हसत खेळत जगूया. कारण नो टेन्शन. कारण हसल्यामुळं काय होतंय, आपला शरीराचा रक्तप्रवाह एकदम व्यवस्थित होतोय आणि चांगला होतोय. कुठल्या व्यायामची गिडलेच कवीच नाही. जीवनात तुम्ही हसणं म्हणजे एवढं चांगलं आहे की तुम्हाला कधीच झटका येणार नाही, हृदयाचा झटका येणार नाही. हसल्यामुळं हृदयाचा झटका कधीच येत नाही. त्यामुळं हसत खेळत जगूया. इतकं चांगलं जीवन आहे राव. हसणं लय महत्त्वाचं आहे. मला सांगा, आपण एखाद्या कीर्तनामध्ये, आता महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार आमचे असणारे इंदुरीकर महाराज, आदर्श त्यांचा घ्यावा. आयुष्यामध्ये महाराज आमचे हरिभक्तपरायण, महाराष्ट्राचे आमचे विश्वासू असणारे, सर्वांचं हृदय की परायण असणारे आदरणीय इंदुरीकर महाराज. एवढं कीर्तनामध्ये माणूस हसते. घरी गेल्यानंतर देखील हसते माणूस, एकटा बी हसते, घरी गेल्यानंतरही झोपीत हसते. त्याच्यामुळे हसत खेळत जगूया. जग हे खूप सुंदर आहे. आजच्या दिवसाकरता एवढंच. रामकृष्ण हरी. थँक्यू.